हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण अनेक विद्यार्थी आहेत जे आता सेट परीक्षा झालेली होती 15 जून 2025 रोजी आणि त्याचा निकाल मागच्याच आठवड्यामध्ये लागलेला होता. त्यामध्ये अनेक विद्यार्थी आपल्या ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उत्तीर्ण झाले होते. तर आपण त्याचे व्हिडिओज किंवा त्यांच्या प्रतिक्रिया आपण मांडलेल्या आहेत आणि विशेषतः मराठीमध्ये एज्युकेशनमध्ये त्यानंतर इतिहास राज्यशास्त्र वेगवेगळ्या विषयामध्ये आपले विद्यार्थी बरेच यशस्वी झालेले आहेत. तर आता आपण जर बघितलं तर मराठी विषयाचा अभ्यास आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे, त्यानंतर मराठी विषयाचं आता मॉडर्न इंडियन लँग्वेज या कॅटेगरीमध्ये मराठी भाषा येते. त्यामुळं महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठामध्ये ते टेक्निकल युनिव्हर्सिटी असेल त्या ठिकाणी देखील मराठी भाषेचे प्राध्यापक निवडले जात आहेत आणि ती नव्यानं जागा निर्माण होत आहे. त्यामुळं प्राध्यापकांसाठी मराठी विषयाच्या प्राध्यापकांसाठी खूप चांगल्या पद्धतीच्या संधी आहेत. त्यामुळं आता जर आपण सेटनेट परीक्षा उत्तीर्ण झाला असाल किंवा तुम्ही सेटनेट परीक्षेची तयारी करत असाल किंवा MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीची तयारी करत असाल तर निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच एक मार्गदर्शक ठरेल. त्याचबरोबर आपल्या ऑल एक्झाम कट्टा या माध्यमातून आपण सेटनेट परीक्षा असेल, MPSC प्राध्यापक भरती मराठी विषया संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहेत, ज्यासाठी तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करावं लागेल. त्याचं जी लिंक आहे ती याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर आता आपण बघा, हा जो सिलेबस आहे महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट परीक्षा अभ्यासक्रम आपण पाहू शकता. मराठी विषयाचा आहे, बरोबर आहे. कोड जो आहे 01 आहे आणि यामध्ये मी तुम्हाला अभ्यासक्रम आधी सांगणार आहे आणि त्या अभ्यासक्रमावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत मागच्या काही परीक्षेमध्ये त्यामधलं आपण विश्लेषण करणार आहोत. आज आपण पहिला घटक जो आहे भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. तसं पाहिलं तर मराठी भाषेसंदर्भात जर आपण विचार करायचा झाला तर हा पहिला घटक म्हणजे मराठी भाषेचा पाया किंवा त्या संकल्पनेवर आधारित हा घटक आहे ज्या मराठी भाषेशी निगडीत आहेत. तर बघा, यामधला अभ्यासक्रम त्यांनी कसा दिलेला आहे, हा सेट जी वेबसाईट आहे त्यावरून आपण डाउनलोड केलेला आहे. भाषा आविष्काराची रूपे, ज्यामध्ये भाषेची ओळख, व्यवहार, आविष्काराचे प्रकार, मौखिक लिखित, त्यानंतर मराठी व्याकरण ज्यामध्ये शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समास, अलंकार, वृत्ते इत्यादी. त्यानंतर भाषा विज्ञान, भाषेची उत्पत्ती कशा पद्धतीनं झाली, भाषा कुलांची संकल्पना काय आहे, स्वन, स्वनिम, स्वनांतरे, पद, पदिम, पदांतरे, वाक्य, विचार, अर्थविचार, भाषा विज्ञानाच्या विविध अभ्यास पद्धती आणि मराठीचं लेखन विषयक नियम. त्यानंतर मराठी भाषेच्या बोलीभाषा आपण बघतोय, अहिराणी, कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदनगडी, बिलाऊ, झाडी, वराडी, वाघाटी, बिल्ली, टांगी, दखनी इत्यादी. त्याचे वैशिष्ट्य, त्यानंतर बोली संरचना, बोलीभाषा कशी निर्माण होते, हे सर्व एकंदरीत या पहिल्या घटकामध्ये आपल्याला सेटच्या पहिल्या घटकातला हा अभ्यासक्रम आहे. आता आपण बघणार आहोत MPSC जी प्राध्यापक भरतीसाठी नव्यानंच अभ्यासक्रम जो जाहीर झाला 21 जुलै रोजी, त्याच्यामध्ये आपण बघूयात. बघा, 21 जुलैला हा अभ्यासक्रम जाहीर झाला. मराठी सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे. अधिव्याख्याता मराठी आणि सहाय्यक प्राध्यापक शिक्षण सेवा गट अ आणि गट ब साठी या ठिकाणी लेखी परीक्षासाठी हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे 100 प्रश्न 200 गुण आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे. 1 तासाचा कालावधी, पदव्युत्तर पदवी म्हणजे PG साठच्या लेवलचा हा अभ्यासक्रम असणार आहे. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, हे सर्व आपण माहीतच आहे. आता आपण बघूयात या विषयाचा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे. बघा, याच्यामध्ये त्यांनी पहिला घटक दिला आहे भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो भाषा आविष्काराची रूपे, त्याची ओळख, जो मौखिक आणि लिखित जो सेटचा पेपर आहे त्याच्यातला जो घटक आहे मराठी विषयाचा तोच या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. व्याकरणाचा देखील शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, त्यानंतर भाषा विज्ञानामध्ये भाषा कशी निर्माण झाली त्याची कुले आणि नंतरनं
या ठिकाणी बोलीभाषा मराठीमधल्या, अशा पद्धतीचा एकंदरीत अभ्यासक्रम हा सेट आणि नेटला जो पेपर 1ला जो पेपर 2ला जो मराठी विषयाचा जो घटक क्रमांक 1 आहे तोच या ठिकाणी देखील त्यांनी ठेवलेला आहे. आता बघा आपल्याला सेटच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 7 एप्रिल 2024ला जी परीक्षा झाली होती त्यामध्ये या पहिल्या घटकावर प्रश्न कसे विचारले होते, जे 10 प्रश्न आपल्याला विचारले होते. 7 एप्रिल 2024चे क्वेश्चन पेपर आहे, त्यामधलं ए सेट आहे, त्यातले 10 सलग प्रश्न हे पहिल्या घटकावरचे आहेत. आपण पाहू शकता भाषिक चिन्हांचा पुढीलपैकी कोणता विशेष नाही. त्यानंतर आपण हे विश्लेषण करणार आहोत. आधी समजून घ्या फक्त प्रश्न. शब्दांना ध्वनी वा संगीताची दृश्यासह जोड देऊन मुख्यत्वे काय साध्य होते. बघा पहिल्या घटकातील दुसऱ्या मुद्द्यावर प्रश्न विचारलेला आहे, संकल्पनेवर प्रश्न आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सर्वसाधारण भाषिक आविष्कार जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. व्याकरणाचे नियम बंधन असते, मात्र साहित्यात आता बरोबर अचूक म्हणजे आपल्याला इथं चूक किंवा बरोबर हे उत्तर निवडण्यासाठी प्रश्न विचारलाय. या ठिकाणी विधान दिलेलं आहे. बघा प्रश्न कसे समजून घ्या. मराठी व्याकरणावर आधारित शब्दांच्या 8 जाती मानल्या जातात, त्याच्या संदर्भात हा प्रश्न, त्या कुठून मानल्या गेल्या. बघा पहिल्या घटकावरचा प्रश्न हा 5वा प्रश्न आहे. विभक्ती, जे आपल्याला विभक्तीवर सिलेबसमध्ये जो दिलेला आहे व्याकरणामधील दुसरा मुद्दा विभक्ती प्रकार, त्यावर आधारित हा प्रश्न थेट विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणते अक्षरगण वृत्तावर आधारित आहे. जे वृत्त कुठे वापरले जातात, कवितेमध्ये, बरोबर आहे, पद्य रचनेमध्ये. त्यानंतर असाही प्रश्न आता भविष्यामध्ये विचारू शकणार आहेत. पुढीलपैकी कोणत्या भाषा एका भाषाकुळातील आहेत, म्हणजे भाषाकुळाची संकल्पनेवर आधारित आहेत. त्यासाठी आपल्या भारतातील कोणत्या भाषा कोणत्या कुळातील आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्यकर रूपिमाचा गट पुढीलपैकी कोणता. आपल्याला पद, पदीम, रूप, रूपी, त्यानंतर हे जे वाक्य शब्द तयार होतात त्याच्यावरचा हा प्रश्न विचारला होता, संकल्पनेवर आधारित आहे पहिल्याच घटकामधला. त्यानंतर भाषेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही. बघा भाषा कशा पद्धतीने निर्माण होत असते, भाषा माणसानं निर्माण केलेली, बरोबर आहे. संवादासाठी, तुमचं आमचं बोलणं हे करण्यासाठी. कोणती भाषा श्रेष्ठ नसते, कोणती भाषा कनिष्ठही नसते. फक्त भाषेतून आपल्या भावना, आपले विचार आपण व्यक्त करत असतो. आणि 10वा प्रश्न बघा, बोलीचे नमुने गोळा करताना पुढीलपैकी कोणती गोष्ट उपकारक ठरत नाही. बोलीचे नमुने हे बोलीवर आधारित प्रश्न होता. बघा हे 10 प्रश्न 7 एप्रिल 2024ला जी परीक्षा झाली होती त्यावर विचारले होते. याचे सर्व सविस्तर विश्लेषण आपण खाली दिलेले. यात म्हणजे आधी सुरुवातीला प्रश्न दिले आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याचं विश्लेषण दिलेलं आहे, आपण पाहू शकता. हा अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमावर कसे प्रश्न विचारलेत, तर याच्या योग्य उत्तर होतं सौंदर्यपूर्णता. भाषिक चिन्हांचा पुढीलपैकी कोणता विशेष नाही. तर त्याचं स्पष्टीकरण खालील पद्धतीनं दिलेलं आहे, आपण पाहू शकता. अशा पद्धतीने सर्व प्रश्नांचं. दुसरा प्रश्न आहे त्याचं स्पष्टीकरण सविस्तर पद्धतीनं दिलंय. तिसरा प्रश्न आहे सविस्तर पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण दिलंय. निश्चितच तुम्हाला सेटनेटची तयारी करत असाल, एमपीएससीची तयारी करत असाल तर हे तुम्हाला उपयुक्त असणार आहे. आता आपण जाऊयात. आता जी 15 जून 2015ला जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेला कशा पद्धतीनं पहिल्या घटकावर प्रश्न विचारलेत. आपण घटकावाईज जाऊयात. जसं मित्रांनो आपण जेवण करायला बसलो, बरोबर आहे. आता मी फक्त हा पेपर माझ्या ऑल एक्झाम कट्टा याच्यावर घेतलेला आहे, बाकी सर्व तोच पेपर सेट आहे. पेपर सेट ए आहे मराठीचा, त्यातले पहिले ते 10 प्रश्न हे पहिल्या घटकावरचे आहेत. आता मित्रांनो बघा आपण जेवण करायला बसतो, बरोबर आहे. जेवण करायला बसल्यानंतर आपण काय करत असतो, ताट वाढून घेत असतो, पान वाढून घेत असतो. ज्या पद्धतीनं त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण ठेवत असतो. त्याच पद्धतीने अभ्यासाचंही आपण ज्यावेळेस अभ्यासाला एखाद्या परीक्षेसाठी आपल्याला वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे घटक ठेवलेले असतात. त्यापैकी आपण काय करत असतो, तुम्हाला जे आवडतो पदार्थ तो आधी खातो. अभ्यासाचंही तसंच आहे, तुम्हाला जो घटक आवडतो ना तो आधी अभ्यासा. तो म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे जा, साधं लॉजिक आहे. आता आपण मराठी भाषा खूप व्यापक आहे, खूप अवघड आहे, खूपच पेपर अवघड होता असं काही नाही. पेपर
हा अतिशय तोलून मोलूनच, त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न एमपीएससी प्राध्यापक भरतीला येणार नाहीये, अधिव्याख्याता भरतीला येणार नाहीये, आणि सेटचाही जो अभ्यासक्रम आहे त्याच्या बाहेर कधीच प्रश्न विचारत नाहीयेत. पण आपण त्या पद्धतीनं व्यापक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. अभ्यास करत असताना आपण काय करतो, अभ्यासक्रम काय हे बघत नाही. आता मी काय करतो, माझी अभ्यासाची पद्धत कशी असते की अभ्यासक्रम त्या घटकाचा अभ्यासक्रम काय आहे. म्हणजे तुम्हाला विटॅमिन ए पाहिजे तर त्यासाठी कोणतं खाल्लं पाहिजे, बरोबर आहे ना. त्याच पद्धतीनं तुम्हाला घटक हा आहे, अभ्यासक्रम दिलाय, त्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले. जसं मी तुम्हाला आधी काय केलं, पहिल्या घटकाचा अभ्यासक्रम काय बाबा, सेट नेटसाठी काय आहे, एमपीएससी अधिव्याख्याता आणि सहाय्यक प्राध्यापकासाठी काय आहे हे तुमच्या समोर मांडलं. त्याच्यानंतर त्याचे धागेदोरे, म्हणजे अभ्यासक्रमाचे धागेदोरे तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये कसं आहेत, म्हणजे याचं को रिलेशन, याचे नातेसंबंध, हे कुठून प्रश्न आला, डायरेक्ट आभाळातून तर पडलेला नाहीये, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. आपण अभ्यास करतो, पहिलं कोणतंही पुस्तक आणतो, पहिल्या पेजपासून शेवटच्यापर्यंत. मी सर्व विद्यार्थ्यांना हे सांगतो की असं करू नका. आधी सुरुवातीला आपण टप्प्याटप्प्याने आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये जायचं. आता उदाहरणार्थ आपण आज शनिवार आहे, शनिवारी आपण कुणाच्या पाया पडतो, हनुमानाच्या किंवा शनिदेवतेचा आपण गृहीत धरूयात. प्रत्येकाचा प्रश्न आहे, भावना, जिथं श्रद्धा तिथं भावना असेल तर आपण हे करू शकतो. आता बघा, आपण हनुमानजीच्या पाया पडायचं आहे, दर्शनाला जायचंय, त्यावेळेस आपण डायरेक्ट उडी मारून त्या मंदिरामध्ये जातो का, नाहीये. आपल्याला पहिली पायरी चढावं लागते, दुसरी, तिसरी, चौथी, त्यानंतर आपल्याला देवबाप्पाचं देवाचं दर्शन घडतं. अगदी त्याच पद्धतीनं इथंही आहे. तुम्हाला आधी अभ्यास टप्प्याटप्प्यानं करावा लागतो, एक एक घटकाचा अभ्यास करावा लागतो, त्या घटकाचं रिलेशन समजावे लागतात. जसं पायऱ्यामध्ये वेगवेगळे चिरे असतात त्या पद्धतीनं, तर तुम्हाला त्या पायऱ्या चढून वर तुमचं जे यशाचं शिखर आहे ते गाठता येणार आहे. त्याच पद्धतीने इथंही तुम्ही अभ्यासक्रम समजून घ्या. आता मी तुम्हाला अभ्यासक्रमातलं 7 एप्रिल 2024ला जी परीक्षा झाली त्यामध्ये मराठीच्या पहिल्या घटकावर आधारित कसे प्रश्न विचारले आणि त्याचे विश्लेषण काय आहे ते आपण बघितलेलं आहे. तसंच आता आपण हे बघणार आहोत 15 जूनला जी परीक्षा झाली, 15 जून 2025ला, त्याचा ए सेट आहे हा, आणि त्याचं विश्लेषण आहे. आता बघून घ्या आपण प्रत्येक प्रश्न त्याचं विश्लेषण या ठिकाणी बघूयात. अभ्यासक्रमाचं तुम्हाला धागा कुठं तुटू दिला जाणार नाही. प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक अभ्यासक्रमाचा धागा तुम्हाला जोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल, पण लक्षपूर्वक ऐका. आपण काय करतो, अर्धवट ज्ञान घेतो आणि परीक्षेला जातो, अपयश येतं, परत आपण खड्डे फोडतो, पुस्तक हे वाचलं ते वाचलं. बघा, आपली स्वतःची इच्छा असेल, आपलं स्वप्न असेल तर आपल्याला कोणताही अडथळा ठरू शकत नाही. फक्त आपण वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. वैज्ञानिक पद्धती म्हणजे हीच जी योग्य आहे, ज्यामध्ये पहिला घटक त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारलेत, याचं कोरिलेशन काय आहे, आणि मी सांगू शकतो की पुढे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. ऑल एक्झाम कट्टाचेच विद्यार्थी जास्त का उत्तीर्ण होतात, त्याचं उदाहरण हेच आहे. आपण त्यांना प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना जोडून ठेवतो, म्हणजेच रविवारचं सेशन यासाठी ठेवतो जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये कुठं दर लिंक तुटत असेल, काही विद्यार्थी कामामुळं किंवा अभ्यासामध्ये त्रुटी म्हणजे त्यांच्यामध्ये ढिली निर्माण होत असेल किंवा त्यामध्ये गॅप निर्माण होत असेल तर तो गॅप भरून काढण्यासाठी हे आपण सत्र ठेवत असतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यासासंदर्भात गोडी लागावी, अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि सातत्य राहावं. यश त्यालाच मिळतं जे विद्यार्थी सातत्यानं मार्गक्रमण करत असतात, तेच यशाच्या शिखरावर जात असतात. आपण डायरेक्ट उडी मारून यशाच्या शिखरावर कोणीही जाणार नाही. प्रयत्नाशिवाय इथं यश मिळत नाही. प्रयत्न इथं करून घेतले जातात आणि त्या प्रयत्नानुसार 100% यशाची खात्री 100% आहे. ज्या विद्यार्थ्यांना बघा, आता मानवी भाषा ही उपजत नसली तरी भाषिक क्षमता मात्र उपजत असते. हा बघा, त्याच्या पुढे जाऊन मागच्या वर्षी जो प्रश्न विचारला होता त्याच्या पुढे जाऊन संकल्पनेवर विचारलाय. आता हे संपूर्ण विधान बरोबर आहे का, पहिला पर्याय. दुसरा आहे पूर्वार्ध बरोबर आहे, इथपर्यंत. पूर्वार्ध म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. पूर्वार्ध हे आहे, उत्तरार्ध हे आहे. आता उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, संपूर्ण विधान चुकीचं आहे. आता काय योग्य उत्तर आहे तर बघा, मानवी भाषा ही उपजत क्षमता आहे. तुम्हाला आईच्या मराठी भाषा, खरं सांगायचं झालं तर मीच स्वतःचं उदाहरण सांगतो. मी मराठी भाषा शाळेत येण्यापूर्वी शिकलो होतो. आईवडिलांसाठी आपण आवाजावं बोलणं असेल, आदरात्मक बोलणं असेल, स्त्रीलिंगी पुल्लिंगी, आई इकडे ये, बाबा तुम्ही इकडे या, अशा पद्धतीनं आधीच बोलत होतो आपण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. मी आज जेवण केलं होतं, मी काल जेवण केलं, आज जेवण करत आहे, केलं होतं, करणार आहे,
हे वाक्य आपण भूतकाळातले भविष्यकाळातले आधीच शिकलोत. म्हणजे भाषा ही उपजत नसली तरी भाषिक क्षमता मात्र उपजत असते. उदाहरणार्थ बघा, हे संपूर्ण विधान बरोबर आहे, पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध सुरुवातीचं का बरोबर आहे आणि शेवटचं उत्तरार्ध का बरोबर आहे याचं स्पष्टीकरण समोर आहे. हे विधान भाषाशास्त्रज्ञ नोआम चॉम्स्की यांच्या विचारावर आधारित आहे. त्यांचा जो सिद्धांत आहे त्यावर ते प्रकाश टाकतं. चॉम्स्कीने असे प्रतिपादित केलं की मानवामध्ये भाषा शिकण्याची एक उपजत आणि जैविक क्षमता असते जी इतर प्राण्यामध्ये आढळत नाही. त्यामुळे इतर प्राणी कुत्रा भुकतोच, मांजर फक्त म्याव म्यावच करते, मात्र मानव तसा करतो का? नाहीये. तर विधानाचा पूर्वार्ध आपण बघूयात. सुरुवातीला बघा, लक्षपूर्वक ऐका, निश्चित तुम्हाला धागेदोरे समजतील. अभ्यासक्रमाचे आणि प्रश्न कधीच विसंगत विचारला जात नाही. मानवी भाषा ही उपजत नसते, हा भाग बरोबर आहे का? याचा अर्थ असा की जन्मता कोणत्याही बालकाला विशिष्ट भाषा जसं मराठी, इंग्रजी, चीन, चायनीज, जपानीज जे असेल ते अवगत नसते. नाही, बरोबर आहे. पण बाळ जन्माला आल्यावर त्याला कोणत्याही भाषेचे ज्ञान नसते. तो बाळ अतिशय कोरा कागद असतो. भाषा ही अनुवंशिकतेने मिळत नाही, बरोबर आहे. ती सामाजिक वातावरणातून आणि एकूण शिकली जाते. म्हणजे श्रवणातून. भाषेचं कोणत्याही भाषेचं पहिली पायरी आहे श्रवण. उदाहरणार्थ, मराठी बोलणाऱ्या कुटुंबातील बाळ मराठी भाषा शिकते, तर चिनी बोलणाऱ्या कुटुंबातील बाळ चीनीच भाषा शिकते. चिनी बोलणारं कुटुंब त्याच्यात मराठी बोलणारं बालक निर्माण होईल का? नंतर शिकेल, पण ते नैसर्गिकरित्या नाही होणार. यामुळं भाषेचे स्वरूप हे शिकण्यावर आणि वातावरणावर अवलंबून असतं. आज आपण कितीतरी भाषा शिकलो. विधानाचा उत्तरार्ध बघा, विधानाचा पूर्वार्ध बघितलं, त्याचं स्पष्टीकरण. आता उत्तरार्ध, तरी भाषिक क्षमता मात्र उपजत असते. मी जरी मराठी कुटुंबामध्ये जन्माला आलो असलो तरी मला हिंदी येते, इंग्रजी येते, कन्नड समजते. हे कशामुळं? तर याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलंय. हा भाग देखील बरोबर आहे. याचा अर्थ असा की मानवी मेंदूमध्ये भाषा शिकण्याची आवश्यकता असलेली नैसर्गिक यंत्रणा आहे, जन्मताच अस्तित्वात असते. ही यंत्रणा बाळाला कोणत्या भाषेचे व्याकरण, वाक्यरचना, ध्वनीचे नियम ओळखण्यास मदत करते. यामुळेच कोणतेही सामान्य बाळ कोणत्याही विशिष्ट शिक्षणाशिवाय त्याच्या सभोवतालची भाषा सहजपणे आत्मसात करतं. ही क्षमता सर्व मानवी बाळामध्ये समान असते. त्यामुळे कोणत्याही ठिकाणचे बाळ केवळ ऐकून आणि संवाद साधून भाषा शिकत असतं. उदाहरण सांगायचं झालं तर त्याचं आपण बघा, एका लहान बाळाचा विचार करा. जे लहान आहे, जे जन्मलंय, भाषा उपजत नसते. जर एका मराठी कुटुंबातील बाळाचा जन्मानंतर लगेचच ते जपानी कुटुंबाकडे गेले तर ते बाळ मराठीऐवजी जपानी भाषा शिकेल. जन्मलंय महाराष्ट्रात, पण काही अपघातांमुळे त्याला लगेच जपानमध्ये हस्तांतरित केलं किंवा तिथं गोदमध्ये, आपण त्याला काय म्हणतो, ओटीमध्ये घेतलं. यावरून सिद्ध होते की मराठी भाषा ही उपजत नाही. जरी ते म्हणजे मराठीच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलं असलं तरी जे अचानक जर ते त्या ठिकाणी ते जावं लागलं त्या कुटुंबाला तर ते जापनीज शिकेल. त्यानंतर आपण बघा, भाषिक क्षमता उपजत असते. तेच बाळ कोणताही वेगळा प्रयत्न न करता शाळा किंवा विशेष शिकवण्याशिवाय जपानी भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये सहजपणे जपानी आत्मसात करत असतं. मूळतः ते जन्मले भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पण त्यावर संस्कार झालेत त्याचे. यावरून हे सिद्ध होते की भाषा शिकण्याची क्षमता मात्र उपजतच आहे. म्हणून मानवाला विशिष्ट भाषा शिकण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागत नाहीत, कारण त्याच्याकडे ती उपजत क्षमता त्याकडे आहे. बाळ कसे चालायला शिकते त्याच नैसर्गिक पद्धतीनं ते भाषाही शिकते. यामुळे दिलेले विधान, मानवी भाषा ही उपजत नसली तरी ती भाषिक क्षमता मात्र उपजतच असते, हे पूर्णतः बरोबर आहे. समजलं? शंका निरसन झालं. आता बघा, दुसरा प्रश्न विचारलेला आहे, मौखिक वाङ्मयामध्ये पुढीलपैकी कोणते विशेष आढळतात? मौखिक जे आपण बोलतोय ते वाङ्मयामध्ये छोटे छोटे लयबद्ध खंड, विशिष्ट टप्प्यावर पुनरावृत्ती होणारे शब्दबंध, छोटे छोटे रचनाबंध, भाषादृष्ट्या व रचनात्मक दृष्ट्या लक्षणीय वैविध्य.
काय योग्य उत्तर आहे दुसऱ्या प्रश्नाचं, तर आपण बघणार आहोत. याचं योग्य उत्तर आहे, दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बघा हा पर्याय 1 2 3ही 1 2 3 हे उत्तर बरोबर आहे. तिसरं चौथं चूक आहे. बघा मौखिक वाङ्मयात आढळणाऱ्या या विशेष गुणांचे सविस्तर स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. मौखिक वाङ्मय म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला माहित असली पाहिजे. मौखिक वाङ्मय म्हणजे लेखी स्वरूपात नसलेले साहित्य. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बोलून गाऊन कथा सांगण्याच्या माध्यमातून हस्तांतरित होत असतं. उदाहरणार्थ लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या, भारूड हे सर्व. आता छोटे छोटे लयबद्ध खंड बघा. जसं स्पष्टीकरण, मौखिक वाङ्मय हे सहज लक्षात राहावे यासाठी छोटे छोटे लयबद्ध खंडामध्ये ते विभागले जाते. यात अनेकदा गाण्याचा लय किंवा कवितेचा लय असते. ही लयबद्धता त्याला स्मरणात ठेवण्यास मदत करत असते. त्यामुळे ते छोट्या छोट्या खंडामध्ये विभागलेलं असतं. उदाहरणार्थ अटलीबाई ही गोष्ट सांगताना ती एका विशिष्ट लयीत आणि लहान वाक्यामध्ये सांगितली जाते. यामुळे ऐकणाऱ्याला ती सहज लक्षात राहते, सांगणाऱ्यालाही ती पुन्हा सांगणे सोपे जाते. त्यानंतर दुसरा पर्याय विधान होतं विशिष्ट टप्प्यावर पुनरावृत्ती होणारे शब्द बंद. याचं स्पष्टीकरण आहे मौखिक साहित्यात काही विशिष्ट शब्द किंवा वाक्य वारंवार वापरली जातात. ही पुनरावृत्ती ऐकणाऱ्याला कथा किंवा गाण्याचा भाग लक्षात ठेवण्यास मदत करते. हे शब्दबंध कथेची किंवा गाण्याची मुख्य थीम दर्शवतात आणि त्याला एक विशिष्ट ओळख देतात. उदाहरणार्थ एखादी लोककथा, असेच दिवस गेले, महिने गेले, वर्षेही गेले, किंवा राजा म्हणाला जा शोधून आणा, असे वाक्य वारंवार वापरले जातात. ही पुनरावृत्ती कथेला एकसारखी ठेवून ती लक्षात ठेवायला सोपी करत असते. त्यानंतर तिसरं विधान देखील बरोबर होतं छोटे छोटे रचनाबंध. बघा मौखिक वाङ्मयाची रचना मोठी आणि गुंतागुंतीची नसते. ती छोटी छोटी रचनाबंध किंवा साचे वापरून तयार केलेली असते. यामुळे ती सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही सोपी वाटते. उदाहरण सांगायचं झालं तर लोककथामध्ये एका विशिष्ट साच्या, उदाहरणार्थ राजा आणि राणी. लोकगीतामध्ये कडवी आणि ध्रुपद. कडव्यामध्ये चार ओळी असतील, ध्रुपद असेल, याचा साचा त्याच पद्धतीने असतो. उदाहरणार्थ लोकगीतामध्ये माय माऊलीचा पदर किंवा शेतातील हिरवीगार पिके, आला आला रे पावसाळा, ऊन रान झाले काळ्याचे हिरवे, नटली ही सारी सृष्टी, जिकडे पाहावे तिकडे हिरवे दिसावे. ही मी स्वतःची रचलेली कविता आहे, पावसाचं वर्णन करणारी आहे. यामध्ये म्हणजे सांगायचं तात्पर्य की छोटे छोटे रचनाबद्ध आपल्याला लक्षात राहायला सोपे जातात. आणि चौथं बघा भाषादृष्ट्या व रचनात्मक दृष्ट्या लक्षणीय वैविध्य हे विशेष आढळत नाही. याचं स्पष्टीकरण असं आहे मौखिक वाङ्मयात भाषादृष्ट्या लक्षणीय वैविध्य नसते. उलट पक्षी त्यात भाषेतील समानता आणि एका विशिष्ट बोलीभाषेचा वापर असतो. एकाच भागातील किंवा समुदायातील लोककथा आणि गाणी एकाच बोलीभाषेत असतात आणि त्याच्या रचनामध्येही फारसा फरक नसतो. जर भाषा रचनेत खूप जास्त वैविध्य असेल तर ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे हस्तांतरित करणं कठीण बनतं. त्यामुळं हा पर्याय चौथा पर्याय चुकीचा होता. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. समजलं दुसऱ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे साहित्याच्या भाषेमध्ये व्यवहार भाषेपेक्षा पुढीलपैकी कोणते निराळे विशेष आहे. बघा हा देखील प्रश्न आपल्या अभ्यासक्रमातील जो भाषा आणि भाषेतून निर्माण होणारं साहित्य याच्यावर हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. साहित्याच्या भाषेमध्ये व्यवहार भाषेपेक्षा, जी आपण व्यवहारामध्ये वापरतो त्या भाषेपेक्षा पुढीलपैकी कोणते निराळे वेगळेपण असतात. बहुअर्थकता, नित्य नूतनता आणि सौंदर्यपूर्णता, वस्तुनिष्ठता, सौंदर्यपूर्णता, नित्य नूतनता, वस्तुनिष्ठता, माध्यम रूपता, नित्य नूतनता, साधनरूपता, वस्तुनिष्ठता, नित्य नूतनता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बहुअर्थकता, नित्य नूतनता म्हणजे अनेक अर्थ निघत असतात. नित्य नूतनता आणि सौंदर्यपूर्णता हे आहेत. साहित्याची भाषा ही दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा निराळी असते, वेगळी असते, कारण ती केवळ संवाद साधत नाही
तर भावना, विचार आणि कल्पना अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी ही वापरली जाते. आता याचं स्पष्टीकरण आपण जर पाहिलं, साहित्याच्या भाषेमध्ये आढळणाऱ्या या 3 प्रमुख विशेषांचे सविस्तर स्पष्टीकरण आपण पाहूयात. पहिलं आहे बहुअर्थकता. यामध्ये आपण बहुअर्थकता कशाला म्हटलं जातं, तर साहित्याची भाषा एका शब्दाला अनेक अर्थ किंवा अनेक छटा देऊ शकतात. व्यवहारातील भाषेत शब्द सामान्यतः सरळ असतात, एकाच अर्थाने वापरलेले असतात, पण साहित्यात कवी किंवा लेखक एकाच शब्दाच्या माध्यमातून अनेक विचार, भावना व्यक्त करण्यासाठी करत असतो. याला बहुअर्थकता असं म्हटलं जातं. यामुळं वाचकाला विविध अर्थ लावण्याची आणि त्या शब्दाचा सखोल अनुभव घेण्याची संधी मिळते. जसं सूर्य हा शब्द व्यवहारात फक्त एक तारा म्हणून वापरला जातो, म्हणून साहित्यात तो आशेचे प्रतीक, शक्ती देणारं, तेज देणारं अंतिम सत्य असं देखील आपण दर्शवत असतो. त्या पद्धतीनं साहित्यामध्ये एका शब्दाला अनेक अर्थ असतात, त्याला बहुअर्थकता असं म्हटलं जातं. त्यानंतर नित्यनूतनता. आपण जर बघितलं तर साहित्याची भाषा ही नेहमीच नवीन असते. साहित्यिक आपल्या भाषेचा वापर नेहमीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करत असतात. ते नवीन शब्दप्रयोग, अलंकार आणि प्रतिमा वापरून भाषेला एक नवीन रूप देण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे साहित्यात जुनाटपणा येत नाही आणि ते नवीनच नेहमीच वाचकाला आकर्षित करत असतं. त्यामुळंच साहित्य वाचकाला आवडतं. उदाहरणार्थ, आकाशाने रडले हे वाक्य व्यवहारात वापरले जात नाही, पण साहित्यात ते खूप पाऊस पडला हे यामधून सांगितलं जातं आणि प्रभावीपणे व्यक्त केलं जातं. यातूनच नूतनतेमुळे साहित्यात भाषा अधिक आकर्षक वाटत असते. दुसरी संकल्पना आहे सौंदर्यपूर्णता. आपण जर बघितलं, साहित्याची भाषा केवळ माहिती देत नसते, तर ती एक आपल्याला सौंदर्यदृष्टीचा अनुभव देत असते. या शब्दाची निवड, त्याची मांडणी आणि रचना ही एखाद्या कलेप्रमाणे केली जाते. अलंकार, रस, छंद, प्रतिमा यासारख्या साधनांचा वापर करून भाषिक सौंदर्य प्राप्त होतं. सौंदर्यपूर्णता याच्यामध्ये आपण जर सांगायचं झालं तर साहित्याची भाषा फक्त माहिती देण्याची नसते, तर ती एक सौंदर्यपूर्ण अनुभव देण्याचं, लेखक शब्दाची निवडच अशा पद्धतीनं करत असतो ज्या माध्यमातून अलंकार, रस आणि छंद वाचकाला त्यांच्या दृष्टीला, भाषेच्या सौंदर्याला भर टाकत असतात. उदाहरण सांगायचं झालं तर फुललेली शेती हिरवीगार झाली हे वाक्य व्यवहारात शेतात पिकं उगवली एवढं सांगायचं, पण फुललेली शेती हिरवीगार झाली त्या ठिकाणी या सरळ अर्थाने सांगितलं, परंतु हिरवी गर्द मखमलच धरतीने पांघरली. काय छान वर्णन आहे. असे वाक्य वापरून लेखक साहित्याला एक सौंदर्यपूर्ण आणि मनमोहक प्रतिमा या ठिकाणी आपल्या मनपटलावर, वाचकाच्या मनपटलावर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आला आला रे पावसाळा, झाले रान काळ्याचे हिरवे, नटली ही सारी सृष्टी, जिकडे पाहावे तिकडे हिरवे दिसावे, नदी डोंगर दर्या या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जी अनुभूती येते ती अनुभूती आपल्याला या शब्दाच्या माध्यमातून कवी, लेखक देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याला आपण सौंदर्य दृष्टी असं म्हणतो. जो न पाहे रवी तो पाहे कवी, यासाठीच त्यांना म्हटलं जातं. इतर पर्याय योग्य नाहीत. याच्यामध्ये वस्तुनिष्ठता, व्यवहारामध्ये आत्मनिष्ठता असते. यामुळे वस्तुनिष्ठता हे साहित्याचं, भाषेचं वैशिष्ट्य होत नाही. साधन रूपकता ही व्यावहारिक भाषेचा एक प्रमुख भूमिका आहे. त्यामुळं हेही पर्याय चुकीचा आहे. त्यामुळं बहुअर्थकता, नित्यनूतनता आणि सौंदर्यपूर्णता हेच साहित्याच्या भाषेचे पैलू आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, बघा, धातूच्या पुढीलपैकी कोणत्या रूपामध्ये साम्य असते? बघा, धातूंच्या, बघा त्या ठिकाणी आपल्या पहिल्या घटकामधील धातू याच्यावर देखील आपल्या अभ्यासक्रमामध्ये तो मुद्दा आहे. त्यावर आधारित हा प्रश्न विचारलाय. धातू म्हणजे शब्द तयार करण्यासाठी वापरलं जाणार. आता मूळ व शक्य रूपे, प्रयोजक व शक्य रूपे, मूळ व प्रयोजक रूपे, आकर्मक व प्रयोजक रूपे. आता दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक बी, प्रयोजक आणि शक्य रूपे. प्रयोजक आणि शक्य रूपे या दोन्ही प्रकाराच्या क्रियापदाच्या रूपामध्ये अनेकदा साम्य आढळते. आता बघा, धातू म्हणजे काय? धातू म्हणजे क्रियापदातील मूळ शब्द. उदाहरणार्थ, करतो, करेल, केले या क्रियापदामध्ये कर, यामध्ये काय आहे? कर हा धातू आहे. याला लागलेले
प्रत्यय आहेत हे, करतो, करेल, केले, बरोबर आहे. आता प्रयोज्य क्रियापद याचं स्पष्टीकरण आपण जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला दिसतं, प्रयोज्य क्रियापद म्हणजे जेव्हा करता स्वतः क्रिया करत नाही प्रयोज्य, तर दुसऱ्या कोणाकडून तरी ती क्रिया करून घेतो. यात क्रिया करणारा प्रेरक करता असतो. प्रयोजक क्रियापदाच्या रूपात शेवटी व व व व वी व वी व विले असे प्रत्यय लागतात. उदाहरणार्थ मूळ क्रियापद आहे शिक, टू लर्न, मी शिकतो. प्रयोजक क्रियापद शिकव, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. बघा, इथे शिक्षक स्वतः क्रिया करत नाही तर विद्यार्थ्यामार्फत तो क्रिया करून घेत आहेत. त्यामुळे हे शक्य क्रियापद. आता बघा स्पष्टीकरण, शक्य क्रियापद म्हणजे जेव्हा क्रिया करण्याची क्षमता दर्शवली जाते, कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची क्षमता आहे असे त्यातून सूचित होते. शक्य क्रियापदाच्या रूपाच्या शेवटी व तो व ते असे प्रत्यय लागतात. शेवटचे हे प्रत्यय आहेत व तो व. आता उदाहरणार्थ मूळ क्रियापद चाल, टू वॉक, मी चालतोय. शक्य क्रियापद चालव, आता चला, आता मला चालवते. इथे चालवतो म्हणजे चालण्याची क्षमता या ठिकाणी मांडलेली आहे. प्रयोज्य आणि शक्य रूपामध्ये साम्य आहे. काय आहे तर प्रयोज्य आणि शक्य क्रियापदाची अनेक रूपे सारखीच दिसतात, त्यामुळे ती ओळखताना गोंधळ निर्माण होतो. जसं बघा, मूळ धातू बस हा धातू आहे. शक्य रूप काय आहे, बसवते, मी बसू शकतो. प्रयोजक रूप मध्ये मी बसवले, मी दुसऱ्याला बसवण्याची क्रिया करायला लावली. अशा पद्धतीनं मूळ धातू खा हा मूळ धातू आहे. त्यामध्ये शक्य रूप काय आहे, खावते, मी खाऊ शकतो. आणि प्रयोज्यामध्ये आई बाळाला खाऊ घालते, आई बाळाला खाऊ घालण्याची क्रिया करते. त्यानंतर मूळ धातू पी, यामध्ये शक्य रूपामध्ये पिवते म्हणजे मी पिऊ शकतो, पाणी असेल काय असेल. प्रयोज्य रूप काय आहे, आई बाळाला दूध पाजवते, आई बाळाला प्यायला लावते. अशा पद्धतीनं वर दिलेल्या उदाहरणावरून स्पष्ट होते की प्रयोजक आणि शक्य दोन्ही क्रियापदाच्या रूपामध्ये अनेकदा साम्य असते. दोन्ही क्रियापदाच्या रूपामध्ये व हा प्रत्यय वापरला जातो, यामुळे ही रूपे सारखी दिसतात. यामुळे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी आहे, प्रयोज्य व शक्य रूपे आहे. समजलं. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, व्याकरणकारांनी मराठी विभक्ती. आता विभक्तीवर प्रश्न आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये, मुद्दा आहे, त्याच्यावरचा प्रश्न आहे, त्याच्या बाहेरचा विचारलाय का नाही. बघा, व्याकरणकारांनी मराठी विभक्तीची संख्या निश्चित करताना विविध मते व्यक्त केली आहेत. ही संख्या पुढीलपैकी कोणत्या मर्यादेत दिसते. म्हणजे किती विभक्ती आहेत या संदर्भात अनेक ज्या व्याकरणकारांनी विभक्तीकारांनी सांगितलं होतं. 3 ते 8, 2 ते 5, 2 ते 8, 5 ते 7. तर योग्य उत्तर काय आहे, सी पर्याय, 2 ते 8 सांगितलेले. अनेक मतांतरे झाली होती. बघा, मराठी व्याकरणकारांनी मराठी विभक्तीची संख्या निश्चित करताना विविध मते व्यक्त केली आहेत. ही 2 ते 8 या दरम्यान मर्यादित आहेत, त्यामुळे सी पर्याय योग्य आहे. याचं स्पष्टीकरण बघा, मराठी व्याकरणामध्ये विभक्ती म्हणजे नामाचे किंवा सर्वनामाचे क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी असलेले संबंध दर्शवणारे प्रत्यय. पारंपरिक मराठी व्याकरणात 8 विभक्ती मानलेल्या जातात, परंतु काही व्याकरणकारांनी विविध कारणामुळे ही संख्या कमी किंवा जास्त मानलेली आहे. आता 2 ते 3 विभक्ती मानणारे व्याकरणकारही होते. काही व्याकरणकारांनी, विशेषतः नवीन व्याकरणकारांनी मराठीमध्ये 2 ते 3च विभक्ती आहेत असं मत मांडले. त्यांच्या मते मराठीत कर्त्याचा आणि कर्म यांचा संबंध दर्शवणारेच खरे प्रत्यय आहेत असं त्यांचं प्रत्ययासंदर्भात मत होतं. इतर विभक्तीचे कार्य हे शब्दयोगी अव्यय किंवा कृदंत करतात, त्यामुळे त्यांना विभक्ती मानू नये असं यांचं मत होतं.
दुसरा प्रवाह होता की सहा विभक्ती मानणारे व्याकरणकार. हे व्याकरणकार विभक्तीचे कार्य फक्त कार कारकार्थ कारकार्थ संबंध दर्शवते असे मानतात. त्यामुळं त्यांनी सहा विभक्ती निश्चित केल्या आहेत. त्यानंतर आहे आठ विभक्ती मानणारे व्याकरणकार. बहुतेक पारंपरिक व्याकरणकारांनी आणि अभ्यासकांनी मराठीत आठ विभक्ती मानलेल्या आहेत. या आठ विभक्तीमध्ये संबोधन, आठवी विभक्ती म्हणजे नाव घेणं चा समावेश केला जातो. उदाहरणार्थ दोन विभक्ती. काही व्याकरणकारांनी फक्त प्रथम आणि द्वितीया या विभक्तींनाच खरी विभक्ती मानलेलं आहे. तर आठवी विभक्ती बहुतांश मराठी व्याकरणकारानुसार प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, स ला ते ने असी अशा आठ विभक्ती. चाचीचे ऊन हुन अशा पद्धतीने आपण त्या विभक्ती लक्षात ठेवू शकतो. विभक्तीची संख्या म्हणजे प्रत्येकाला लागते. निश्चित करताना झालेल्या मतभेदामुळे मराठी विभक्तीची संख्या किमान 2 आणि कमान 8, कमीत कमी 2 तरी आहे आणि जास्तीत जास्त 8 आहे असं दिसून येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक सी 2 ते 8 हे बरोबर आहे. आता बघा पुढचं व्याकरणावर प्रश्न आहे जो आपल्या पहिल्या घटकातला अभ्यासक्रम होता. धागा जुटला. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि हे अलंकाराचे जे प्रकार आहेत त्यावर आधारित आहे. कोणत्या वर्गातील अलंकार आहेत? लोक न्यायमूलक, विरोधमूलक आणि सादृश्य प्रीतिमूल आणि तर्क न्यायमूलक. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. इतर पर्याय चुकीचे का आहे तेही सांगितलेलं आहे. त्यानंतर 7वा प्रश्न. मी तुम्हाला आता सर्व प्रश्नांचं विश्लेषणाला वेळ लागतोय त्यामुळे फक्त तुम्हाला धागा जोडून देतोय अभ्यासक्रमाचा आणि प्रश्नाचा. भारतातील सर्वाधिक भाषेचे नाते कोणत्या भाषा कुलशी जोडले जातं? म्हणजे भाषाकुलावर एक प्रश्न हमखास आहे. त्यानंतर विभक्तीवर प्रश्न हमखास आहे पहिल्या घटकाचा जर आपण विचार केला तर. बरोबर. त्यानंतर आता म्हणजे भारतातील सर्वाधिक भाषेचे नाते कोणत्या भाषा कुळाशी जोडलं जातं? तर योग्य उत्तर काय आहे? इंडो युरोपियन. बरोबर आहे. सर्वाधिक भाषाशी जोडलं जातं इंडो युरोपियन व द्रविड. तर याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. इंडो युरोपियन भाषाकुळामध्ये कोणत्या भाषा आहेत, त्यानंतर द्रविड भाषाकुळ कशा पद्धती इथं दिलंय बघा. इंडो युरोपियन भाषाकुळ म्हणजे काय, त्यानंतर त्यामध्ये कसा प्रसार झाला, प्रमुख भाषा कोणत्या आहेत, मूळ काय आहे, त्यानंतर द्रविड भाषाकुळ काय आहे, त्याचा भारतामध्ये कशा पद्धतीनं कोणत्या भाषा आहेत आणि भाषाकुळ इतर भाषाकुळे कोणती आहेत, ऑस्ट्रिक भाषाकुळ, सिनो टिबेटियन भाषाकुळ हे वेगवेगळे आहेत. त्यानंतर इंडो युरोपियन किती टक्के बोलले जातात, जवळपास किती टक्के आहे इंडो युरोपियन, द्रविड भाषाकुळ केवढा आहे, किती संख्या बोलले जातात, हे सर्व आहे. त्यानंतर बघा 8वा प्रश्न विचारला होता. स्वनिम म्हणजे पुढीलपैकी काय नाही विचारलं होतं. नकारात्मक प्रश्न विचारला होता. स्वनांचे प्रात्यक्षिकरण नाहीये, बाकी सर्व पर्याय आहेत. आता ते का नाहीये याचंही स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. स्वन म्हणजे काय, स्वनांतरे काय आहेत, स्वनिम म्हणजे काय हे या ठिकाणी दिलंय. इतर पर्याय कसे बरोबर होते आणि हा कसा नव्हता आपल्याला ओळखायचा होता. स्वनांतराचे गट काय आहेत, स्वनांतराचे प्रात्यक्षिकरण काय आहे आणि स्वनांबद्दल अमूर्त संकल्पना काय आहे, विभेदन स्वनलक्षणाचा गट काय आहे, या सर्व या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. त्यानंतर 9वा प्रश्न बघा. संदेशनात्मक क्षमतेमध्ये व्याकरणिक व्यवस्थेचे ज्ञान गृहीत असते मात्र. म्हणजे संदेशनात्मक म्हणजे तुमचा मेसेज मला मिळण्यासाठी आणि माझं मत तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुमचं मत म्हणजे आपल्यामध्ये जो संवाद होतोय त्याला आपण संदेशनात्मक म्हणतो. मात्र अन्य कोणत्याही कौशल्याचा संदेशनात्मक क्षमतेत समावेश नसतो. आता हे विधान आपल्याला चौक आहे. म्हणजे हा संवादावर प्रश्न विचारलेला आहे. पहिल्या घटकातीलच जी भाषा विकसित होते त्यावरचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक. तर पूर्वार्ध कुठपर्यंत आहे हे तुम्हाला सांगतो मी. पूर्वार्ध आहे इथपर्यंत. आपल्याला पूर्वार्ध बरोबर आहे. म्हणजे संदेशनात्मक क्षमतेमध्ये व्याकरणिक व्यवस्थेचे ज्ञान गृहीत असतं. बरोबर आहे. कारण की आता तुम्हाला मी कोणत्या वाक्या म्हणजे स्त्रीलिंगी बोलणार आहे, पुल्लिंगी बोलणार आहे, कोणत्या काळामध्ये बोलणार आहे हे ज्ञान असाय पाहिजे.
मात्र अन्य कोणत्याही कौशल्याच्या संवेदन क्षमतेची समावेश नसतो. तर नाहीये, तो उत्तरार्ध चूक आहे. तर का चूक आहे, पूर्वार्ध का बरोबर आहे, हेही या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ना बघा, 10वा प्रश्न आहे आपल्या प्रमाण बोली. आता बोलीवर प्रश्न 100% बघा, सेटनेटला तुम्ही तयारी करत असा बघा, प्रश्न ठरलेले आहेत, हेही तुम्हाला आता नंतर सांगेल. प्रमाण बोली संबंधित प्रादेशिक सर्व बोलीपासून सारख्याच अंतरावर असते, कारण तिच्यातील व अन्य बोलीमधील भेद हा भौगोलिक अंतराचा नसून व्यवहार क्षेत्राचा असतो. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. आता या ठिकाणी पूर्वार्ध कुठपर्यंत आहे, तर इथपर्यंत आहे, बरोबर आहे. आणि तिसरा पर्याय पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. आणि चौथा आहे संपूर्ण विधान चूक आहे, योग्य उत्तर आहे. संपूर्ण विधान बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रमाण भाषा म्हणजे काय, त्यानंतर बोली भाषा म्हणजे काय, पूर्वार्ध काय होतं त्याचं स्पष्टीकरण वेगळं दिलेलं आहे, उत्तरार्ध काय होतं त्याचंही स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं. भौगोलिक अंतर म्हणजे काय, व्यावहारिक क्षेत्रभेद काय आहे, उदाहरणाचं स्पष्टीकरणही या ठिकाणी दिलेलं आहे. एका शाळेत शिक्षक जो मूळचा विदर्भातील आहे आणि त्याचा विद्यार्थी जो कोकणातील आहे, ते दोघेही एकमेकाशी त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेत बोलू शकतात, पण जेव्हा ते वर्गात किंवा औपचारिक परिस्थितीत संवाद साधतात तेव्हा ते प्रमाण भाषेचा वापर करत असतात, बरोबर आहे. येथे शिक्षक व विद्यार्थी मूळ बोली वेगळी असली तरी ते वापरलेली प्रमाण बोली समान आहेत. हे दर्शवते की प्रमाण बोलीचा संबंध भौगोलिक अंतराशी नसतो, ती वापरल्या जाणाऱ्या व्यवहार क्षेत्राशी, येथे शैक्षणिक क्षेत्र संबंधित आहे. अशामुळं निष्कर्ष आहे, प्रमाण बोली ही कोणत्याही एका बोलीच्या जवळ नाही, तर ती एक अशी भाषा आहे जी औपचारिक व्यवहार क्षेत्रासाठी तयार केलेली आहे. म्हणूनच प्रमाण बोली सर्व बोलीपासून सारख्या अंतरावर असते आणि हा भेद भौगोलिक नसून व्यवहाराच्या क्षेत्राचा असतो. यामुळे संपूर्ण विधान योग्य आहे. अशा पद्धतीने 10 बघा. आता 11वा प्रश्न हा पहिल्या घटकातला आहे का. मुंबई 1831 साली त्या वर्षाचे पंचांग शिळेवर कोणी छापले. हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये होता, पहिल्या घटकामध्ये नव्हता ना मुद्दा. अगदी बरोबर आहे, नव्हताच मुद्दा. अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर एकही प्रश्न बाहेरून विचारला जात नाही. जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्याच्यातूनच प्रश्न विचारला जातो. पण आपण म्हणजे आपण मराठीत म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. आपला अभ्यास व्यवस्थित नसेल तर आपण म्हणतो की हा खूपच वेगळा प्रश्न विचारला होता. आता आपण 7 एप्रिल 2024ची प्रश्नपत्रिका बघितली, त्यातले प्रश्न बघितले होते. आता आपण 15 जूनला लेटेस्ट झालेली प्रश्नपत्रिका आहेत, त्याच्यातले पहिल्या घटकातील 10 प्रश्न जे आहेत, ए सेट, मी हा जो सेट होता तो ए सेट आहे क्वेश्चन पेपरचा, त्याच्यातले हे 10 प्रश्न हे पहिल्या घटकावरचे होते. त्याचं मी विश्लेषण केलंय. हे विश्लेषण सेटनेटची तयारी करत असाल मराठी विषयातून त्याच्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक घटकाचा अभ्यास कसा करावा यासाठी ठरवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर तुम्ही MPSC अंतर्गत जाहिरात क्रमांक 115, अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 114, सहाय्यक प्राध्यापक मराठी विषयातून तयारी करत असाल त्यासाठी हे उपयुक्त आहे. तुम्ही समजून घ्या. प्रश्न बघा निश्चित आहेत. विभक्तीवर प्रश्न विचारला जातो पहिल्या घटकामध्ये. त्यानंतर अलंकारावर प्रश्न विचारला जातो, बोलीभाषेवर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण जर बघितलं तर बोलीभाषा, अलंकार, आणखी का कोणकोणते मुद्दे आहेत हे फिक्स आहेत प्रश्न. फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीनं विचारले जातील, ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण स्वप्न प्रत्येक जण बघतो, स्वप्न बघणं काही गुन्हा नाहीये, पण ते स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ती घोडदौड करणं, योग्य ते अभ्यास योग्य पद्धतीनं करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही ते करत नसाल तर तुम्ही गुन्हेगार आहात. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ घालवताय, तुम्ही वेळ तुमचा वाया घालवताय. त्यामुळं अभ्यासाचं तंत्र समजून घ्या, अभ्यासाचं शास्त्र समजून घ्या. आधी अभ्यासक्रम काय आहे, किती घटक आहेत, प्रत्येक एकदाच ताट वाढलं म्हणजे समजा आपण एकदा तोंडात घालतो का नाही घालत, तर एक घटक समजून घ्या. एक घास व्यवस्थित चावून खा. 32 वेळा सांगितलंय, मी नाही सांगितलं, विज्ञान सांगते की तुम्ही चावून खा. जेवण हे पाण्यासारखं झालं पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीनं खाल्लं पाहिजे. आणि पाणी हे खाल्लं पाहिजे म्हणजे घोट घोट आपण
पाणी पिलं पाहिजे, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीनं जास्त दीर्घकाळ जीवन जगू शकता, असं मी सांगत नाही, आरोग्यशास्त्र सांगतोय. त्यामुळे जर तुम्हाला शिक्षणशास्त्रामध्ये मराठी विषयामध्ये करिअर करायचं असेल, तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर तुम्ही संकुचित वृत्तीनं म्हणजे अतिशय छोट्या वृत्तीनं अभ्यास करू नका. मला सेट परीक्षा पास व्हायचंय, मला मला अधिवेक्यता. तुम्ही व्यापक दृष्टिकोन ठेवा, प्रत्येक संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. अभ्यासक्रम काय आहे पहिल्या घटकाचा, त्याच्यावर प्रश्न कसे विचारलेत, प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, लेंदी प्रश्न कसे आहेत. पूर्वी प्रश्न हे सरळ सरळ एका वाक्यात होते, इथं विधान आहेत, विधानांचे तुम्हाला सत्यता पडताळायची, त्यातले पहिलं बरोबर आहे, दुसरं अशा पद्धतीनं लेंदी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं प्रश्नाची, त्यानंतर अभ्यासक्रमाची आणि प्रश्नाची कोरिलेशन समजून घ्या, सहसंबंध समजून घ्या, त्याच्यानुसार घटकनुसार एक एक घास गिळून व्यवस्थित चावून खा. नक्कीच तुम्हाला ते अन्न पचेल, केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहील आणि तो तुम्हाला परीक्षेच्या कालावधीमध्ये लक्षात राहील. व्यवस्थित रिव्हिजन करा, सातत्य ठेवा. यश तुमचंच आहे, यश मिळवणं सोपं आहे, पण त्यासाठी हे जे तंत्र आहे ते तंत्र तुम्ही अवगत करणं गरजेचं आहे. जो विद्यार्थी हे तंत्र अवगत करतो तो यशाच्या शिखरावर जातो. कोणत्याही विषयाचा अभ्यास करा, पण तो अभ्यासक्रम काय आहे, प्रश्न कसे विचारले जातात याचं कोरिलेशन समजून घ्या आणि सातत्य ठेवा आणि योग्य मार्गदर्शन किंवा योग्य साहित्य निवडा. अभ्यासासाठी 100 पुस्तकं अवेलेबल आहेत, त्यासाठीच्या योग्य नोट्स, प्रॉपर नोट्स असाव्यात. एकही मुद्दा त्यातून कमी जास्त नसावा. प्रत्येक संकल्पना आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे. प्रश्न कसे विचारले जातात तेही आपल्याला समजले पाहिजे, तरच आपण परिपूर्ण तयारीकडे जाऊ शकतो. ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत आपण सेटनेट परीक्षेसाठी देखील कोर्स सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला फक्त तो 1 वर्षासाठी कोर्स फक्त 2000 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत. तो जर तुम्ही पेपर 1 घेतला तर तुम्हाला फक्त तो 3000 रुपयामध्ये, म्हणजे पेपर 1 ची किंमत आहे 1500 रुपये आणि मे बी शक्यतो याची प्राइस वाढू शकते, पण सध्या तुम्हाला दोन्ही विषयाचा जो कोर्स घेतला, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल, पेपर 1 पेपर 2, आणि याची 3000 रुपये फीस असणार आहे, पेपर 1 पेपर 2 मराठी विषयासाठी. आणि आपण जर MPSC अंतर्गत जर तयारी करत असाल, अधिवेक्यता 114 115, तर आपण जर पाहिलं तर याचा देखील परिपूर्ण म्हणजे लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, सर्व 10 घटकांच्या नोट्स, अतिशय 1800 पेजच्या आपल्या नोट्स आहेत. यामुळेच आपला रिझल्ट येतो की आपण पूर्ण देतो ते योग्य आणि अचूकच, आणि करून घेतो ते देखील योग्य आणि अचूक पद्धतीनंच. तर 1800 पेजच्या नोट्स आहेत, त्या तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतरनं सर्व परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्यानंतर ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज आपण देतोय, ज्या तुम्हाला 100 प्रश्नाच्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसह असणार आहेत. हे कोर्स तुम्हाला फक्त 4000 रुपयामध्ये, जे तुम्हाला आयुष्यासाठी उभं राहणारं मराठी विषयाचं ज्ञान पुरवणार आहे. म्हणजे तुम्ही सेटनेट किंवा MPSC अधिवेक्यता याची तयारी करत नाहीये, तर तुम्ही मराठी विषयाची परिपूर्ण तयारी करत आहात असं गृहीत धरूनच तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकता. माझा उद्देश असा नाही की अनेक विद्यार्थी जॉईन झाले पाहिजे, पण माझा उद्देश असा आहे की जो हाडामासाचा शिक्षक आहे, हाडामासाचा प्राध्यापक व्हायचा आहे, ज्याला स्वतःच्या क्षमता, मराठी भाषेचं सेवा म्हणून त्याला कार्य करायचंय, मराठी भाषा ही आनंदाई पद्धतीनं शिकवायची, तर ते विद्यार्थी माझ्याशी जोडला जाऊ शकतो. निश्चितच त्याचं अभिनंदन आहे. अनेक विद्यार्थ्याच्या अभिप्राय असतील, मी तेच नातं करतो विद्यार्थ्याबरोबर, अशा पद्धतीचं नातं जोडण्याचा प्रयत्न करतो जे शाश्वत असेल, जो कायमस्वरूपी माझ्याशी जोडला जाईल, म्हणजे उच्च विचारांशी जोडला जाईल, असं माझा या भावनेतून मी विद्यार्थ्याबरोबर जोडण्याचा प्रयत्न करतोय. जे इच्छुक विद्यार्थी असतील, निश्चितच तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲप हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. काही अडचणी असतील तर तुम्ही या 9619047738 या नंबरला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. निश्चितच तुम्हाला योग्य आणि अचूक मार्गदर्शन मिळेल. यश हे प्रत्येकजण यशाचे स्वप्न बघत असतात, पण प्रत्येकाचं स्वप्न हे साकार होत नसतं. त्यासाठी मेहनत, चिकाटी, योग्य मार्गदर्शन, योग्य अभ्यास साहित्य आणि योग्य तो सराव महत्त्वाचा असतो. तो निश्चित आपल्याकडून करून घेतला जाईल याची 100% खात्री आहे. धन्यवाद. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करायला आणि आपले जे मित्रमैत्रिणी असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आणि येणाऱ्या परीक्षेतील घवघवीत यशासाठी खूप खूप शुभेच्छा.